काल महायुतीला अल्टिमेटम देणाऱ्या बच्चू कडूंनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली। बच्चू कडू आणि शरद पवार यांची तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ चर्चा देखील झाली। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या विषयावर राजकीय चर्चा व्हावी। लाडकी बहीण योजना लगेच येऊ शकते, तर आमच्या मुद्द्यांवर सुद्धा 2 महिन्यात काम होऊ शकतं, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी संवाद साधला। आपण पाहूया। बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि ते सध्या आपल्या सोबत आहेत। साहेबांसोबत पहिले तर काय चर्चा झाली, ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू आहे, तुम्ही नाराज आहात, काल तुम्ही मोर्चा काढला आणि थेट आज पवारांच्या भेटीला? मीटिंग अगोदरच ठरली होती, मोर्चा जसं ठरलं तसं आमची मीटिंग पण ठरली होती। आणि माझं असं मत आहे का मी असं सांगितलं का मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। कोण किती सीटा घेणार हा विषय आमचा नव्हता। आमचा विषय होता का आम्ही जे 17 मुद्दे मांडले त्याच्यात प्रकल्पग्रस्त आहे, शेतमजूर आहे, दिव्यांग बांधव आहे, शेतकरी आहे, शहीद परिवार आहे, गड किल्ले आहे, हॉटेलमध्ये काम करणारा कामगार, कंपनीमध्ये काम करणारा कामगार, होमगार्ड जो 3च महिने त्याला ड्युटी भेटतं, असे सगळे जे अतिशय दुर्लक्षित लोक आहे यावर आम्ही चर्चा केली। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं चर्चा झाली का शेतकऱ्यांना आपण भाव देऊ शकत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं हे एमआरजेसमध्ये झाली पाहिजे, म्हणजे मजुरीचा खर्च कमी झाला का आपोआपच नफा वाढू शकतं। तर ते केंद्र सरकार जर एमआरजेसमधून करत नसेल तर राज्यानं ते करावं। तर त्यावर ते पवार साहेबांनी सकारात्मकता दाखवली आहे। आणि दिव्यांगांच्या संदर्भातसुद्धा आमच्या किमान 10-15 मिनटं चर्चा झाली आणि त्यांनी दिव्यांगाचा विषय पण आवडला आहे। माझं असं म्हणणं आहे का एकंदरीत हे मुद्दे आमचा प्रामाणिक प्रयत्न का आहे का हे जे मुद्दे मागं पडतात राजकीय व्यासपीठावर ते चर्चेला आले पाहिजे। पण साहेब जर आपण बच्चू भाऊ जर आपण बघितलं तर शरद पवार सध्या सत्तेत नाही आहेत, अर्थात हे सगळे मुद्दे त्यांच्याकडे मांडण्यापेक्षा तुम्ही जर एकनाथ शिंदे असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील किंबहुना अजितदादा असतील यांच्याकडे मांडले असते तर काहीतरी मार्ग निघाला असता। यांच्याकडे मांडण्यासाठी का तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल। कसं आहे मी काय म्हटलं पहिलेपासून का जसे धर्मजातीचे मुद्दे चौहाटीवर येतं ना, धर्मजातीच्या मुद्द्यासाठी लोक पक्षातल्या विरोधी लोकांकडे जातं की नाही जात, तसं शेतकऱ्याचे मुद्दे चौहाट्यावर आले पाहिजे। लक्षात घ्या कसं आहे चर्चेला आला म्हणजे दबाव तयार होणार की नाही होणार तुम्ही लक्षात घ्या। पण या मुद्द्यांचा तोडगा निघावा किंबहुना यावर काही वेगळी योजना यावी तर सरकारच करू शकतं बच्चू भाऊ, असं नाही आहे। दबाव आखरी कसं आहे त्याची राजकीय दबाव जर वाढला, राजकीय जर त्याचं महत्त्व जर वाढलं तर त्याला अधिक जास्त प्राधान्य येतं। हे तर सरळ बोलतो मी, हा दबाव तंत्र त्याला आपण म्हणतोय ते असू शकते। म्हणून हे मुद्दे राजकीय दृष्ट्या चर्चेला आले पाहिजे, ती लोकांच्या तोंडात आले पाहिजे। कसं आहे निवळ आलं आणि निवेदन दिलं मुद्दे संपले असं होत नाही। ही चर्चेला आहे ना गरजेचं, ती लोक चळवळ कशी म्हणून होईल, तर या माध्यमातून ती लोक चळवळ होईल। बच्चू भाऊ तुम्ही आता सरकारमध्ये आहात, अर्थात आतापर्यंतचे या कामा सगळं बघताय तुम्ही, महायुतीपासून तुम्ही समाधान आहात का? प्रश्न असा आहे का एकनाथजी शिंदे साहेबांनी जे दिव्यांग मंत्रालय दिलं आणि त्याच्यामुळेच आम्ही खरं तर तो त्यावेळेस प्रयत्न केला आणि त्यांचा आभारच आहे, म्हणजे त्यांचं आम्ही ऋणीच राहू। ते दिव्यांगांच्या प्रतिनिधी म्हणून मी जे करतो त्यांचं आम्ही कायम ऋणी राहू। पण आता विषय जो आहे तो त्या दिव्यांग मंत्रालयातल्या बजेटचा विषय आहे। किती बजेट आपण देतोय, त्यातले 1400 कोटी फक्त आपण दिले आणि त्याच्यातले 1200 कोटी तर कर्मचारी अधिकाऱ्याच्या पगारासाठीच गेले। तर जो 5% निधी दिव्यांगाला भेटायला पाहिजे तो भेटला नाही आणि 6000 रुपये महिना तरी त्याला किमान भेटला पाहिजे। आणि असे जे 17 मुद्दे घेऊन आम्ही विद्यापीठ झालं पाहिजे दिव्यांगांचं, घरकुल योजना स्वातंत्र्य आली पाहिजे, तर हे सगळे मुद्दे आम्ही रेटून धरतोय। पाहू 1 तारखेपर्यंत काय त्याच्यात यश भेटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।